आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार. सर, कर्जमाफी फसवी असं विरोधक म्हणतायत, आकडे दिले नाही, तूट कशी भरणार, काही ठोस आश्वासन नाही, या सगळ्या गोष्टी विरोधकांकडनं म्हटल्या जात आहेत. कर्जमाफी करता जो देवेंद्रजी फडणवीसांनी शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला आणि प्रवीणजी परदेशी यांच्या समितीने जे सुचवलं त्याप्रमाणे सप्टेंबर 2025 पर्यंत जे कर्ज थकीत राहणार त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा त्यांनी केली. आणि पात्रतेचे निकष निश्चितपणे राहतील, कारण की धनदांडगे जे शेतकरी असतील जाणीवपूर्वक जर का कोणी कर्ज थकीत ठेवत असेल तर ती गोष्ट निराळी, परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण अवलंबित्व शेतीवर आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होते. सर्वसामान्य शेतकरीचा आपण दाखला देतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोई कर्ज किती 2 असतं? लाखापर्यंतचं कर्ज त्यांनी घोषित केलं ना. 2 किती असतं? सर्वसाधारण तेवढं कर्ज असतं की त्याच्यापेक्षा जास्त असतं? काय आता जो कोरडवाहू शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे, अत्यल्पभूधारक शेतकरी आहे, ज्यांचे कर्जाच्या स्लॅबप्रमाणे 2 लाखाच्या वर कर्ज जातच नाही आणि त्याची जरी का व्याज वगैरे जरी धरलं तरी ते 2 लाखापर्यंत जातं आणि म्हणून 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे. दुसरा त्यामधला मुद्दा, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलेलं आहे. आणणार कुठनं? कारण प्रचंड कर्जात राज्य आहे, कर्जाचे आकडे सांगितले नाहीत असं विरोधक म्हणतात. असं असताना नव्या योजना, नवा निधी हा आणणार कुठनं तो वळवला जाणार? नाही, निश्चितपणे म्हणजे देवेंद्रजीचं तुम्ही पाहिलं असेल ना की रस्ता दिसत नव्हता पण घोसला बुलंता, तर त्यांना रस्ता पण आणि मंजिल पण दिसायला लागली आणि त्याच्यामुळं प्लॅन आउट जर बरोबर केलं तर कर्जमाफी पण होऊ शकते. लाडक्या बहिणीच्या वेळेला हे कोर्टामध्ये जाऊन म्हटले की राज्याजवळ पैसा नाही तर लाडक्या बहिणींना पैसे कसे दिले जाणार. आज लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे दिले जातात आहे. खरं सांग का, या सगळ्या विरोधकांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक चांगली घोषणा केली की साताऱ्याच्या दरेमध्ये निसर्गोपचार त्यांच्यावर केला जाईल. या सगळ्या विरोधकांना दरेला पाठवायला त्याच्यावरती सुद्धा विरोधकांनी टीका केली, दरेला का? कारण त्याचा संदर्भ एकनाथ शिंदेचा नेहमी गावाला जाणं, शेतीचे फोटो काढणं यशस्वी लावला गेला. दरेला निसर्गोपचार केंद्र आहेत, विरोधक म्हणतात की डॉक्टर एकनाथ शिंदे इंजेक्शन द्यायला असणार आहे. गरजच नाही, तो निसर्गोपचार केंद्र आहे. योग शिकवल्या जाणार आहे, विपश्यना शिकवल्या जाणार आहे आणि त्या ठिकाणचा निसर्गच असा आहे की आपोआपच या विरोधकांवर उपचार होणार आहे. कॅमेरामन सुरेश सावंतसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.